1 ऑगस्ट हा फक्त एका महान साहित्यिकाचा जन्मदिवस नाही, तर त्या आवाजाचा जन्मदिवस आहे, ज्यानं लाखो वंचित, शोषित आणि कष्टकरी लोकांना शब्द दिले. 1920 महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वटेगाव या छोट्याशा गावात मातंग समाजात एका मुलाचा जन्म झाला. त्या मुलाचं नाव होतं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. गरिबी इतकी होती की शाळेचं शिक्षणही पूर्ण करता आलं नाही. पण ज्याला शाळा मिळाली नाही, त्यानं संपूर्ण समाजाला विचारांची शाळा दिली. मुंबईच्या गिरण गावात कष्ट करताना त्यांनी कामगारांचे दुःख पाहिले, दलित समाजावर होणारा अन्याय पाहिला आणि त्या वेदनांना त्यांनी शब्द दिले. गीतांत, लावण्यात, पोवाड्यात आणि कादंबऱ्यात. अण्णाभाऊ साठे यांनी तब्बल 35 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, असंख्य लोकनाट्ये, लावण्या आणि पोवाडे लिहिले. त्यांची फकीरा ही कादंबरी आजही मराठी साहित्यातील अमर कलाकृती मानली जाते. त्यांच्या लेखणीतून जातीय अन्याय, कामगारांचे संघर्ष आणि स्वाभिमानाची लढाई जिवंत झाली. ते केवळ साहित्यिक नव्हते, ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे कार्यकर्ते होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांसोबत सामाजिक परिवर्तनाची मशाल पेटवणारे योद्धे होते. म्हणूनच महाराष्ट्र शासनानं 1 ऑगस्ट हा दिवस लेखन प्रेरणा दिन म्हणून घोषित केलाय. कारण अण्णाभाऊ साठे यांनी सिद्ध करून दाखवलं, शिक्षण कमी असलं तरी विचार महान असू शकतात आणि लेखणी समाज बदलू शकते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त चला त्यांच्या विचारांना, साहित्याला आणि समतेच्या लढ्याला सलाम करूया. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन. जय भीम, जय अण्णाभाऊ.